नमस्कार मित्रांनो, मी अविनाश शिंबटवाड. राज्यसेवा 2019 मध्ये माझी तहसीलदार या पदावर निवड झालेली आहे. रिझल्टपासून ह्या जवळपास 8 ते 10 महिन्याच्या पिरियडमध्ये मला प्रचंड लोकांची फोन आले आणि फोनमध्ये मुख्यतः एक गोष्ट कॉमन होतं की माझा कुणीतरी मुलगा आहे, माझा भाऊ आहे, माझा नातेवाईक आहे किंवा अमुक तमुक मित्र आहे, त्याला MPSCची तयारी करायची आहे, तुम्ही त्याला प्लीज गाईड कराल का, किंवा तुम्ही त्याला एकदा बोला की तयारी कशी केली पाहिजे किंवा मग त्याला MPSC करायला सांगा, असे सांगणारे पण बरेचसे फोन आले. मग अशा मुलांना मी जेव्हा बोललो तेव्हा त्यामध्ये एक गोष्ट मला कॉमन जाणवली. एक 80 ते 90% केसेसमध्ये मला एक गोष्ट जाणवली की ज्या मुलांना तयारी करण्यासाठी सांगत होती त्यांची अजिबात इच्छा नव्हती तयारी करण्यासाठी. त्यांचा फील्ड ऑफ इंटरेस्ट काहीतरी वेगळाच होता. त्यामुळे मग जेव्हा त्यांना बोललो मी, त्यांच्यामधनं हे आलं की आमचे पॅरेंट्स किंवा आमचे पालक आमच्यावर फोर्स करतात या गोष्टी आणि आम्हाला जेन्युइनली ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण बोलूया की MPSC म्हणजे नेमकं काय असतं आणि इथे येण्याच्या आधी आपल्याला कुठल्या गोष्टींची कल्पना असली पाहिजे. राज्यसेवेला दरवर्षी अराउंड 2.5 to 3 लाख म्हणजे 2.5 ते 3 लाख मुलं ह्या परीक्षेला बसतात आणि जागा साधारणतः बघू आपण 200 ते 300च्या मध्ये. ते व्हॅरी होतं, म्हणजे लास्ट इयर 400च्या जास्त होत्या, त्याच्या 2 वर्ष आधी 200पेक्षा पण कमी होत्या. त्यामुळे आपण ॲव्हरेज पकडूया 200 ते 300 आणि 2.5 ते 3 लाख ॲस्पिरंट्स. तर आता हे गणित कसं आहे मित्रांनो, जेव्हा शेवटचा रिझल्ट लागेल म्हणजे इंटरव्ह्यू नंतर जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा ह्यामधले 0.01% मुलं सिलेक्ट होतील, म्हणजे 99.99 मुलं या स्पर्धेतून बाहेर फेकल्या जातील. तर मग ही एवढी जीवघेणी स्पर्धा असताना लोकांचं एवढं आकर्षण कसं ह्या गोष्टींकडे, किंवा मग इथे येण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत का? तर मित्रांनो, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. ह्या गोष्टी ह्यामध्ये काही व्हेरिएशन्स असतील किंवा माझा अनुभव वेगळा असेल, परंतु ब्रॉडली मला ह्या गोष्टी मी नोटीस केल्या, त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट, मला पहिला पॉईंट म्हणजे आपण कुणाच्या सांगण्यावरून किंवा आपण काय येतो ह्या फील्डमध्ये हे आपण सुरुवातीला डिसाईड केलं पाहिजे. म्हणजे नवीन येणाऱ्या मुलांसाठी मी हे सांगतोय की आपण ह्या फील्डमध्ये का आलोय. ह्याची प्रामुख्याने मला 3 कारणं वाटतात मित्रांनो. की एक म्हणजे ह्यामध्ये असणारा पैसा, रुबाब, प्रतिष्ठा, ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना आकर्षित करतात. कारण एक जो अधिकारी असतो त्याचं आयुष्य आपण बाहेरून बघितलेलं असतं आणि त्याबद्दल एक आकर्षण असतं आपल्याला, आणि एक बऱ्याच लोकांना ह्यामध्ये पैसा पण दिसत असतो. तर मित्रांनो, हे जर कारण असेल ना तुमचं, तर माझी विनंती आहे मित्रांनो, अजिबात इकडे येण्याचा प्रयत्न करू नका. आणि का करू नका मी म्हणतोय, कारण जेव्हा तुम्ही या स्पर्धेत उतरताना आणि आयुष्याची 3-4 वर्ष तुम्ही इथे देता, तेव्हा कुठलं तरी प्रचंड मोठं मोटिवेशन तुमच्या आत असलं पाहिजे तुम्हाला चालू ठेवण्यासाठी. दररोज 10 ते 12 तास त्याच लायब्ररीमध्ये, त्याच सीटवर आणि त्याच जागेवर बसून जेव्हा तुम्ही अभ्यास करताना, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला मोटिवेट कधीच करू शकणार नाही. एका पॉईंटपर्यंत करतील, पण त्यानंतर तुम्ही असाल एकटेच आणि तुमचा असेल सेल्फ कन्सायन्स, म्हणजे तुमचा अंतरात्माच तुम्हाला उत्तर देईल की तुमचं मोटिवेशन काय. आणि मला तरी वाटतं की मटेरियलिस्टिक गोष्टींपेक्षा तुमच्या व्हॅल्यू सिस्टीममधून जर ते मोटिवेशन आलं ना मित्रांनो, ते दीर्घकाळ टिकणारं असेल आणि तेच तुम्हाला हे पार करण्यासाठी मदत करेल. दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी सांगितलं, दादांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं की कर बाबा, असं जर असेल आणि यामुळे जर तुम्ही करत असाल ना मित्रांनो, तर तुम्ही त्या गोष्टीवर परत एकदा विचार करा. कारण ती परीक्षेची तयारी तुम्हाला करायची, तुमच्या पालकांना नाही करायची. म्हणजे तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट, तुमचं आवडतं क्षेत्र वेगळं असेल, तुमची स्वप्न जर वेगळी असतील ना मित्रांनो, तर विचार करा या गोष्टींवर एकदा. आता माझ्याकडून ही गोष्ट येणं म्हणजे विरोधाभास आहे. म्हणजे ज्या माणसाने स्वतःचं फील्ड ऑफ इंटरेस्ट सोडून इथे आलाय त्यांनी हे सांगणं विरोधाभास आहे. पण मित्रांनो, त्या प्रोसेसमधून मी गेलोय. म्हणजे तुमचं एक स्वप्न सोडून तुम्ही दुसऱ्या ध्येय बनवणं, दुसऱ्या स्वप्नाला तुमचं आयुष्य बनवणं फार अवघड असतं. म्हणजे तुम्हाला प्रचंड एक टर्मोइलमधून जावं लागतं आणि त्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी होणारा त्रास वेगळाच असतो. म्हणजे स्पर्धेचा टेन्शन, स्पर्धेचं बर्डन वेगळं आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीशी जी तुमची झुंज असते ती वेगळी. त्यामुळं कधी पण लक्षात ठेवा की फील्ड ऑफ इंटरेस्ट काय आहे तुमचं, ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरीच मुलं असतात ते कुठल्या तरी अधिकाऱ्याचं स्पीच किंवा कुठल्या तरी क्लासेसची जाहिरात असं काहीतरी बघून इकडे येण्यासाठी आकर्षित होतात. मित्रांनो, कसं असतं, अधिकाऱ्यांनी स्पीच दिलं स्टेजवर जाऊन, त्यातली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं नाही.
म्हणजे मी सगळ्यांबद्दलच म्हणत नाही, पण मोस्टली तो प्लॅटफॉर्म जो असतो ना, तो प्लॅटफॉर्म जो ओन करतो ना, त्यावरून ते स्पीच ठरतं, किंवा मग ते स्पीच तुमच्यापर्यंत पोहोचेल का नाही हे पण ते प्लॅटफॉर्मच ठरवत असतो. म्हणजे एखाद्याने खरी परिस्थिती तुमच्यावर मांडली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल का नाही, सोशल मीडियाने असेल, वेगळ्या माध्यमातून असेल का नाही, हे पण ते प्लॅटफॉर्मच ठरवत असतो. म्हणजे ते बिझनेस सर्कल ठरवत असतं. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो की मी बऱ्याचशा क्लासला स्पीच दिलं, पण माझं स्पीच कधी पब्लिकमध्ये आलेलं नाही आणि मला ते हे पण नाही. त्यामुळे मी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की गोष्टी तुमच्यापर्यंत येतात त्या मॅन्युप्युलेट होऊनच येत असतात. त्यामुळे त्यामधले धोके आणि त्यामधली कॉम्पिटिशन ही तुम्हाला कळाली पाहिजे. तर असं जर असेल की अधिकाऱ्यांचे स्पीचेस किंवा क्लासेसच्या जाहिराती तरी सर्वात मोठी म्हणजे काय धोकाधडी कुठली असेल ना, तर क्लासेसच्या जाहिराती. म्हणजे एका क्लासच्या बॅनरवर तुम्हाला 100 ते 150 लोक दिसतील, पण त्यामध्ये खरंच तुम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जाऊन विचारलं ना, तू खरंच बाबा इथे क्लासला होता का? अर्धी नाही 30% पण मुलं तुम्हाला म्हणणार नाहीत की मी इथं क्लासला होतो. मी कुठलाही क्लास केला नव्हता, परंतु माझा स्वतःचा फोटो कित्येक क्लासेसला मला दिसलाय. म्हणजे पूर्ण क्लासेस मला पण माहीत नाहीत, पण बऱ्याचशा क्लासेसमध्ये मला माझा फोटो दिसलाय. आणि ह्यामध्ये अपवाद फक्त मी ज्यांच्याकडे इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी गेलो होतो आणि त्यांनी मला जेन्युइन गायडन्स केलं, त्यांचं मी खरंच आभारी आहे. आणि त्यांनी फोटो लावलेत त्याबद्दल काय नाही, परंतु जे वेगवेगळ्या क्लासेसनी लावले ज्यांचाशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध नव्हता, त्यामुळे मला वाटतं ती एक प्रकारची विद्यार्थ्यांची दिशाभूल असेल. त्यामुळे ही गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमचं वय, तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस आणि तुमच्याकडे असलेला वेळ, ह्या गोष्टीचं गणित तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे चला ठीक आहे, मी एकदा पाण्यात उडी मारल्यावर मी पोहू शकतो, हे असं काहीतरी विचार करून अजिबात येऊ नका. जर नाही पोहायला आलं तर काय, बुडायचं आपल्याला. यात बुडण्यासाठी नाही आलो मित्रांनो आपण इथं. त्यामुळं एकतर आपण बघितलं पाहिजे की आपण आपल्याकडे वर्ष किती उरलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेस, पैसा, तुमच्याकडे कुटुंबाची जबाबदारी किती आहे तुमच्यावर, आणि ती जबाबदारी सांभाळत तुम्ही किती वर्ष ह्या तयारीसाठी देऊ शकता, ह्याचं पण गणित तुम्ही लावलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जो म्हणजे तुमचा प्लॅन किती वर्षाचा आहे. मी असं म्हणत नाही की 1 वर्षात ही एक्झाम क्लिअर होऊच शकत नाही. बरेच मुलं आहेत ज्यांनी 1 वर्षात केली आहे, पण त्यांचं बॅकग्राऊंड पण होतं असं. पण तुम्ही जर का अशा बॅकग्राऊंडमध्ये आलात की तुमचा आणि ह्या परीक्षेचा काही संबंध नव्हता, किंवा ह्याच्या सिलेबसचा आणि तुमच्या डिग्रीचा काही संबंध नव्हता, तर तुम्हाला विचार करावा लागेल की किती टाईम तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे एक साधं गणित आहे, 1 वर्ष ही प्रोसेस समजून घेणं आणि हा सिलेबस कंप्लीट करणं ह्याच्यामध्ये जातं मित्रांनो. आणि इथे असतात 3 टप्पे. एक असते पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. कुठल्याही टप्प्यावर तुम्ही गाळले गेलात, शेवटच्या टप्प्यावर जरी तुम्ही गाळले गेलात, परत पहिल्या टप्प्यावर तुम्ही येऊन थांबणार. म्हणजे 1.5 वर्षाची प्रोसेस तुम्हाला परत पूर्ण करावी लागणार. त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की निदान 2 अटेम्प्टचा प्लॅन तरी तुमचा असावा, निदान 2 अटेम्प्टचा. ठीक आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, म्हणजे मी पाहिलेल्या जेवढे पण ॲस्पिरंट होती त्यांना बघून मला एक तर कळालं की प्लॅन बी तुमच्याकडे असला पाहिजे. आता प्लॅन बी काय असावा हे मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुम्ही ठरवायचं आहे. तुमचे स्किल्स, तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस, तुमचं बॅकग्राऊंड, हे सगळं बघून, तुमचे रिसोर्सेस बघून तुम्ही ठरवा की तुमचा प्लॅन बी काय असला पाहिजे. परंतु इथे येण्याच्या आधी तो प्लॅन बी असला पाहिजे. आधी म्हणतोय मित्रांनो, आल्यानंतर नाही. कारण कसं असतं ना, जेव्हा तुम्ही आयुष्याची 4-5 वर्ष इथं देता आणि जेव्हा बाकी शून्य उरतं आणि इथून बाहेर पडायची वेळ येते ना, त्या एक्झिटमध्ये एकच सोबती असतो मित्रांनो, तुमचं लाईफ जॅकेट म्हणजे तुमचा प्लॅन बी आहे. मी म्हणलं ना, पाण्यात उडी मारताना असं नाही की उडी मारल्यावर पोहायला येईल, आणि तेव्हा लाईफ जॅकेट घालूनच उडी मारायची आपल्याला. म्हणजे दर्या पार किया तो किया, नाहीतर वाचवण्यासाठी आपल्याला ते असलं पाहिजे. असं असतं मित्रांनो. प्लॅन बी मला वाटतं नाही का, जेव्हा माणूस ऐन उमेदीची सगळी वर्ष ह्या तयारीमध्ये घालतो आणि बऱ्याचशा 5-6 अटेम्प्ट नंतर बाहेर पडल्यानंतर लोक प्रश्न विचारायला लागतात की काय म्हणजे तुझ्यामध्ये नक्की तुझ्यातच काहीतरी कमी असणार, असं प्रत्येकजण म्हणतो की तू एवढ्या अटेम्प्ट नंतर पण होऊ शकला नाही. तेव्हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स 0 झालेला असतो. तुम्ही स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करायला लागता. म्हणजे तुम्हाला तुमचं आयुष्य बनून गेलेलं असतं हे सगळं, आणि अचानक ते स्वप्न तुटल्यानंतर आता काय करावं. त्यामुळे अशी परिस्थिती मित्रांनो आली नाही पाहिजे. मी कितीतरी मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहिलेले आहेत, कितीतरी फॅमिलीज यामुळे सफर करताना बघितल्यात. म्हणून तुम्हाला सांगतोय मित्रांनो की प्लॅन बी घेऊन चला. तो काही पण असेल, तयारीसोबत तुम्ही PG करा, तेव्हा नेट सेटची तयारी करा. तुम्ही कुठल्या तरी तुम्ही क्लासेसचं पण सेटअप लावू शकता. तुम्ही बिझनेसच्या फील्डमध्ये तुम्ही इनपुट्स गोळा करू शकता, तुमचे कॉन्टॅक्ट्स बनवू शकता. पण त्यामध्ये थोडंफार तुमचे एफर्ट्स असले पाहिजे प्लॅन बी साठी पण ते एफर्टमुळे प्लॅन ए मध्ये काही फरक पडला नाही पाहिजे. ठीक आहे.
बरं ठीक आहे, मी एवढं तुम्हाला ज्ञान देतो म्हणजे मी काय फार दीड शहाणा नाही, पण मित्रांनो मी जेवढा अनुभवलं ना ह्या तयारीच्या वर्षांमध्ये, मला एक वाटतं की नवीन येणाऱ्या मुलांना त्याची कल्पना असली पाहिजे, किंवा मग एवढं चमकदार ही दुनिया नाही आहे मित्रांनो, यामध्ये आला आणि काहीतरी घेऊनच जाणार. तुम्हाला जे गणित सांगितलं ना मी, 99.99 मुलांच्या हातात काहीच लागत नाही आणि हे नंबर वाढत जाणार मित्रांनो. हे 2.5-3 लाख मुलं आहेत ना, ही डबल व्हायला वेळ लागणार नाही, कारण कोरोनाच्या पॅन्डेमिक नंतर एवढी मुलं इकडे येत आहेत, म्हणजे इवन माझी काही क्लासमेट्स हाती असलेली जॉब सोडून परत इकडे येत आहेत, प्रायव्हेट सेक्टर सोडून परत आम्हाला पब्लिक सेक्टर जॉईन करायचं आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन उत्तर वाढत जाणार आहे मित्रांनो. त्यामुळं ह्या सगळ्या धोक्यांची कल्पना घेऊनच आपण इकडे आलं पाहिजे. असं नाही आहे की अधिकारी बनणं म्हणजेच आयुष्य असतं किंवा प्रतिष्ठा फक्त अधिकाऱ्यालाच असते. असं कित्येक लोक आहेत ज्यांनी समाजामध्ये खूप काही मोठं केलं आहे, त्यांनी कधी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली नव्हती. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये अधिकारी बनू शकता जर तुम्ही तुमचे 100% एफर्ट तिथे दिले असते. आणि मित्रांनो एक सांगतो की एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपण इतिहासामध्ये एक महाराजांची गोष्ट ऐकली असेल, महाराज आणि अफजल खानाची, की अफजल खानाकडे प्रचंड फौजफाटा होता, त्याच्याकडे प्रचंड मोठं सैन्य होतं आणि महाराजांकडे काही मुठभर मावळे होते. परंतु एक गोष्ट महाराजांकडे होती, ती म्हणजे विजन आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. आणि त्या गनिमी काव्यावरच त्यांनी एवढ्या मोठ्या अफजल खानावर मात केली. तर हा गनिमी कावा ना मित्रांनो आपण पण शिकला पाहिजे. म्हणजे आपलं आव्हान किती मोठं आहे, आपल्या आव्हानामध्ये किती धोके आहेत, ह्या सगळ्यांचं जेव्हा आपण एक गणित मांडतो ना, तेव्हा तो रस्ता चालायला ना मित्रांनो, तो रस्ता सुकर होतो चालण्यासाठी आणि लवकर या प्रोसेसमधून बाहेर पडाल तुम्ही काहीतरी घेऊन. आयदर तुम्ही काहीतरी घेऊन जाल, नाहीतर तुम्ही अनुभव घेऊन जाल, परंतु तुम्ही ह्यात अडकून राहणार नाही. ती सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्या परीक्षेला आयुष्य बनवू नका. म्हणजे ह्याच्या बाहेर पण खूप मोठं जग आहे, ह्याच्या बाहेर खूप संधी आहेत, खूप फील्ड्स आहेत आणि नाही झालं तरी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. म्हणजे असं नाही की मी झाले म्हणून मी तुम्हाला काही पण बोलेल, पण मी असे बरेचसे मित्र बघितलेत माझे ज्यांनी हे फील्ड सोडून पण ते आज प्रचंड सक्सेसफुल आहेत त्यांच्या फील्डमध्ये. कुणी आर्ट्समध्ये गेलं आहे, कुणी बिझनेसमध्ये काहीतरी मोठं केलं आहे. त्यामुळं खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत मित्रांनो. असं नाही की हेच आयुष्य आहे तुमचं. आणि मला एक पालकांना पण माझी एक विनंती आहे की नका फोर्स करू, तुमच्या पाल्याला ह्यामध्ये फोर्स करू नका. एक टाईम असेल ना की त्याची स्वतःची इच्छा होईल करण्याची, तुम्ही त्याला ह्याची आयडिया देऊ शकता की बाळा हे आहे, हे अशी एक्झाम असते, तुझी इच्छा आहे का, त्यानंतर तुला असं काम करावं लागेल, तू लोकांसाठी काहीतरी करू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये ते मोटिवेशन जागृत करू शकता, पण तुम्ही त्याला असं फोर्स करू नका की चल हे तुला क्लास लावला, उद्यापासून तू क्लासला जाऊन बस आणि तू अधिकारी झालाच पाहिजे. असं अजिबात करू नका. म्हणजे कितीतरी ब्रेन्स असे वाया गेले ज्यांनी काहीतरी चांगलं करू शकले असते त्यांच्या आवडीच्या फील्डमध्ये. आणि मित्रांनो हे सगळं सांगण्यामध्ये मला तुम्हाला डिमोटिवेट करण्याची अजिबात माझा उद्देश नाही आहे. मला फक्त एवढं सांगायचं होतं तुम्हाला की इथे येण्याच्या आधी काही गोष्टींची तुम्हाला कल्पना असली पाहिजे की ही स्पर्धा काय आहे, ह्या स्पर्धेमध्ये काय आव्हानं तुमच्यासमोर येतील आणि त्या आव्हान आपण या स्पर्धेमध्ये जर टिकू शकलो नाही तर पुढे काय, ह्या सर्व गोष्टींची जेव्हा मी स्वतः पण ह्या प्रोसेसमध्ये माझा प्लॅन बी तयार केला होता, पण होपफुली मला ते म्हणजे सुदैवाने मला तो वापरण्याची वेळ आलेली नाही. परंतु मला असं वाटतं की ह्या गोष्टींची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, हे जे गणित सांगितलं ना मी तुम्हाला 2 लाख 3 लाख मुलांचं, ह्यामध्ये 60 ते 70% मुलं नॉन सिरियस ॲस्पिरंट असतात. म्हणजे मी जे सांगितलं फोर्स केलेली मुलं. तर तुम्ही ठरवायचे तुम्हाला त्या 60-70% मुलांमध्ये जायचं का ती 20-30% मुलं व्हायची जी सिरियस ॲस्पिरंट असतात आणि ती पोस्ट काढतात. त्यामुळे ते तुमच्या मेहनतीवर, तुमच्या तुम्हाला किती तीव्र इच्छा आहे हे क्लिअर करण्याची ह्यावर पण ठरतो. आणि मित्रांनो प्लॅनिंग सर्वात महत्त्वाची आहे. ही सर्व धोक्यांचं गणित मांडून आपला एक प्लॅन तयार करा आणि अभ्यासाला लागा. ही परीक्षा एवढी अवघड नाही मित्रांनो. हा म्हणजे शाळेतला तो चित्रकलेचा पेपर आहे, सोपा एकदम मजेशीर आहे. पण इथे सगळे MM हुसेन पेपर द्यायला बसलेत. त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, तुम्हाला इथं पिकासोच व्हावं लागणार. त्यामुळे ते लक्षात ठेवा मित्रांनो. बाकी तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि परत आपण भेटूच. थँक्यू.